महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त टिळकनगर येथील लोकमान्य टिळक हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रताप बंडगर यांच्या वतीने करण्यात आले. हा कार्यक्रम चेंबूरमधील प्रभाग क्रमांक 152च्या नगरसेविका आशा मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. त्या दरम्यान विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी अजित पवार यांच्या शिस्तप्रिय स्वभाव, वेळेचे नियोजन, कामाप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी यांचा उल्लेख करत विद्यार्थ्यांनीही त्यांच्या जीवनातून अशीच प्रेरणा घ्यावी असे आवाहनही केले. या कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच भविष्यातही विद्यार्थ्यांसाठी अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी दरम्यान सांगितले. 4 वाजता येणार असेल तर प्रशासन 3 वाजता तिथे उभे राहणार. आणि दादांची पद्धतच वेगळी होती काम करायची, की जर दादाने सांगितलं कोणाला हे काम तुझं करतो तर ते लगेच काम करणार आणि स्पष्ट सांगायचे, बाबा हे होणार नाही, परत ही फाईल घेऊन येऊ नको, असं दादांचं नेतृत्व होतं. आणि दादा म्हटलं तर पूर्ण महाराष्ट्राचा एक जीव होता. आणि आमच्या आज म्हणजे आमच्या युतीतलेच आहेत. आज मी ज्या पक्षाची आज नगरसेविका म्हणून उभी आहे त्याचे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ, त्यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे. आज आमचे अजित दादा यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त लोकमान्य टिळक शाळेमध्ये शाळेच्या मुलांना शाळेपर्यंत वस्तू वाटण्यात येणार आहे. तर त्या जयंतीच्या निमित्त आज हा कार्यक्रम साजरा होतो. पण अत्यंत दुःख वाटते की आज आमच्यामध्ये अजित दादा नाही. आमचं एकच असायचं की एकच माझा अजित दादा. आणि आज दादा नाही हे आम्ही म्हणजे कल्पनाच नाही की आजही मन मानत आमच्यामध्ये दादा नाही. दादांना मी आदरांजली वाहताना खूप दुःख वाटते की दादा अजून पाहिजे होते. कारण देवाभाऊ आणि अजित दादा यांचे एकदम घनिष्ठ संबंध होते. आणि राष्ट्र चालवताना, महाराष्ट्र सरकार चालवताना अजित दादा देवाभाऊ एकत्र काम करत होते. तसेच ते सुद्धा काम करत होते आणि त्यांच्या त्या कामाचा आढावा होता. म्हणजे ज्या वेळेला ते सांगते त्याच्या अगोदर ते एकटाच राहायचे आणि प्रशासन सुद्धा त्यांना थांबायचं. पण आज अजितदादा आमच्यामध्ये नाही, त्याचं फार दुःख वाटतं. अजितदादाचा भाव एक तर म्हणजे 22 जुलै म्हटल्यानंतर आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा एक सुखद दिवस होता. परंतु दुर्दैव असं आहे की आज वाढदिवस हा जयंती रूपात डायव्हर्ट झालेला आहे. म्हणजे आपल्या म्हणजे जयंती आजच्या दिवसाने जयंतीचं रूप घेतलेलं आहे. आमच्यासाठी हा कसं तर पाहिलं तर अतिशय म्हणजे दुःखाचा गोंधळच आमच्यावरती आहे. आजही आम्ही म्हणजे आम्ही सर्व पक्षी पदाधिकारी, महाराष्ट्रातील दादाचे चाहते असतील, आम्ही संपूर्ण बारामतीकर असतील, दादा कधीतरी येतील, कुठून येतील, हा एक आमच्यामुळे भास होतो. अजित दादांचं ज्यावेळेस समजलं त्यांचा अपघाती निधन झालं, संपूर्ण महाराष्ट्र देश पण आळवला होता. ठीक आहे, तो अपघात होता की नव्हता हा नंतरचा विषय असेल. परंतु दादांनी अचानक जाणं किंवा दादांनी अचानक गेलं देवळा तरी कसं मान्य झालं ही आज आपण सर्व न्यूजच्या माध्यमातून तिथे पाहतो की बारामती शहर आज बारामती शहराचा दर्जा संपूर्ण महाराष्ट्रात 1 नंबर तालुका म्हणून याला मानलं जाते. आणि देशामध्ये आपल्या सर्वांचे लाडके दिवंगत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज जन्मदिवस. परंतु कालामुळे दुर्दैवी अपघातामुळे आपल्याला दादांचा वाढदिवस जयंतीच्या रूपामध्ये साजरा करावा लागतो. आपल्या सगळ्यांना अभिप्रेत आहे की दादा हे दूरदृष्टी नेतृत्व होतं. ते महाराष्ट्रातल्या तळागाळापर्यंत समाजातल्या अनेक कष्टकरी असतील, शेतकरी असतील, महिला असतील, वृद्ध असतील, विद्यार्थी असतील, युवक असतील, या सर्व घटकांपर्यंत पोहोचलेलं नेतृत्व अजितदादा पवार होते. लोकांचं कोणतंही काम असेल तर अगदी हक्काने दादांना आवाज दिला, दादा म्हणून हाक मारली तरी
हजारोंच्या गर्दीमध्ये देखील उभं राहून त्या व्यक्तीचं ऐकून घेणारं नेतृत्व हे अजितदादा होते. आणि या अजितदादांचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला देखील ही शिकवण मिळालेली आहे की आपण आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण हा लोकांसाठी, समाजसेवेसाठी आपण अर्पित केला पाहिजे.